सोलापूर महापालिकेत मराठा समाजाला महापौरपदाची संधी डावलल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांविरोधात मराठा क्रांती मोर्चाने काळी रंगपंचमी साजरी करत आंदोलन केले आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोटे आणि शहराध्यक्ष रोहिणी तडोळकर यांनी मराठा समाजावर राजकीय अन्याय केल्यामुळे आज मराठ्याने काळ्या रंगाने रंगपंचमी साजरी करून त्यांचा निषेध केलेला आहे। 1993 नंतर प्रत्येक समाजाला प्रत्येक पक्षाने तिथं महापौर करून तिथं संधी दिलेली आहे। ज्याच भाजपची सत्ता आल्यानंतर आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही मागणी करत होतो की तुम्ही मराठा समाज तिथं महापौर करा, कारण सर्वसाधारणसाठी तिथं जागा आहे। आमदार देवेंद्र कोटे यांनी त्यांच्या भावजेला महापौर करून ओबीसीचा तिथं आमच्या समाजावर मोठा अन्याय केलेला आहे। 2.5 वर्षांनी ज्या रोटेशन पद्धतीने तुम्ही ज्या चिठ्ठी काढसाल तुम्ही ते चिठ्ठीमध्ये सर्वसाधारणसाठी जागा तिथं नसणार आहे। तिथं ओबीसी पुरुषची जागा, एससी पुरुषची तिथं जागा असणार आहे। आमची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आमची मागणी आहे की हे एक तर विनायक कोंडेल यांचा तुम्ही महापौर पदाचा राजीनामा घ्यावा आणि मराठा समाज तिथं महापौर करावा, किंवा जिल्हा परिषदचं जे अध्यक्ष आहे 6 वर्षासाठी कुणबी मराठाचा तुम्ही अध्यक्ष करावा आणि विनायक कोंडेल यांचा 6 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर 6 वर्षाचं तुम्ही मराठा समाजाचा महापौर करावा। तुम्हाला लोकसभेला मतपेटीतून मराठ्यांनी तिथं उत्तर दिले, विधानसभेला मराठा समाज तुमच्या सोबत होतो म्हणून तुम्ही सत्तेत आला। जिल्हा महापौरची निवडून जिल्हा परिषद निवडणूक होतं, भाजप तिथं 55+ जागा निवडून आणण्याचं त्यांनी स्वप्न पाहिलं होतं। मराठ्यांनी त्यांना 38 जागा तिथं जिंकून दिलेल्या आहेत। फक्त आज जर तुम्ही मराठा समाज न्याय देण्याची भूमिका घेतली नाही तर ह्या आंदोलनाचा होणार सोलापूरचं महाराष्ट्रात दिसेल आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला तुम्हाला मतपेटीतून मराठा उत्तर देईल।